नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध भगवान की जय। सिद्ध परमेष्ठी त्यांचं स्वरूप कसं असतंय ह्याच्यासाठी आपण संस्कृत पूजेचा अर्थ बघतोय। तर त्याच्यामध्ये त्यांनी जे बहिरंगामध्ये त्या सिद्ध दशेला प्राप्त झाले त्या परमात्म्यांचं वर्णन करतायत आणि तसा स्वभाव सिद्ध असणारा आपला आत्मा त्याची सुद्धा ह्याच्यातून आपल्याला ओळख करून देत आहेत। तर आपला आत्मा सुद्धा सांगितलं काय, कर्मापासून मुक्त आहे, स्वयं सिद्ध स्वभावी आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्या अर्घ्यांमधून आपण काल बघितलं होतं की स्वभावाची विशेषणं काय काय दिली होती। त्याच्यामध्ये आता धूप का चढवतो आपण, आयशू मला दिसायचं का, बस ना, व्हिडिओ ऑन ठेव। काय सांगितलं आपण, पूजन करतो तर ते पूजनामध्ये कुठलं द्रव्य का चढवायचं ह्याचं एक तथ्य आहे ना। मग आपल्याला माहिती असावं ते का चढवतो आपण, त्याच्या मागचं मर्म काय आहे, किंवा ते चढवत असताना आपले परिणाम आपण कसे करायला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून धूपच्या अर्घ्यामध्ये काय सांगितले तू बघू आपण। का चढवतो सांग, धूप का चढवायचं, आयशू म्यूट आहेस। धूप चढवतो तर का चढवायचं ते माहिती आहे, काय म्हणतो आपण, ओम रीम काय आता ते हा कांबाण विद्वांसनाय पुष्पम निर्वपन, पुष्प नाही, धूप, धूपम निर्वपन, धूप धूप का चढवायचं, अष्टकर्म, हा म्हणजे काय, अष्टकर्म म्हणजे काय, आठ कर्मांचा नाश करण्यासाठी मी धूप चढवतो। मग असं धूप चढवल्यावर 8 कर्मांचा नाश होतो का, सगळ्या कर्मांचा नाश होतो का आपण नुसतं धूप चढवल्यावर। मग असं जे म्हणलेलं आहे ना ते उपलक्षणात्मक आहे, म्हणजे सांगायचं आहे की जसं धूप असतं ना, आता माहिती आहे तुम्हाला धूप लावून काय असतं, धूप जर तुम्ही एके ठिकाणी धूप लावलं तर त्याचा सुगंध, त्याचा वास सर्वत्र दळवळतो आणि त्याच्या निमित्तामध्ये तिथं असणारी सगळी दुर्गंधी नष्ट होते। काय म्हणले, जेव्हा आपण धूप लावतो तर तिथं असणारं सगळं मलिन वातावरण नष्ट होते, दुर्गंधी नष्ट होते। मग तसं सांगितलं इथं, जेव्हा आपण शुद्धोपयोग करतो म्हणजे काय, स्वतःच्या आत्म्याला विषय करून जाणतो, मी शरीर नाही आहे तर मी आत्मा आहे, मी जीव आहे, असं जेव्हा आपण भावभासना करतो ना तर त्याच्या निमित्तामध्ये कर्मरूपी मल नष्ट होतो हे सांगितलं। जसं तिकडं दुर्गंधी नष्ट होती म्हटलं तसं इथं सांगितलं आहेत की आपल्यामध्ये असणारे विकारी भावरूपी मल, विभावरूपी मल, किंवा हे द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्मरूपी मल, किंवा त्याचं अशुद्धी काय असेल ती सगळी नष्ट होऊन जाते। मग त्याच्यासाठी म्हणून मी धूप चढवतो असं एक त्याचं प्रतीक आहे। ॲक्च्युली धूपाने काय त्या कर्मांचा नाश होत नाही, धूप लावला आणि कर्म नष्ट झाले असं होत नाही।
तर आपण चढवतोय त्याच्या मागं ती भावना असावी आपली की जसं ते धूप दुर्गंधी नष्ट करायचं कार्य करतं, तसं माझा आत्मा जेव्हा त्याला मी जाणतो त्यावेळेस त्याच्याद्वारेच सगळ्या कर्मांचा नाश होतो. कर्म कुठले असतात माहिती आहे? 8 प्रकारचे कर्म असतात. परवा सांगितलं होतं. ज्ञानावरण, दर्शनावरण, आवाज 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 काढ की. हां बोल बोल ऐशू. दोनच, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय. अंतराय अंतराय. पुढं 4च आहेत दिसते तुझ्याजवळ. आयु, नाम, आयु, नाम, गोत्र, गोत्र, आयु, नाम, गोत्र आणि गंध नाही. वेदनीय. वेदनीय कर्म आहे. हा, ज्याच्या निमित्तात की आपण सुख दुःखाला भोगतो. तर हे 8 प्रकारचे कर्म आहेत. त्यांचा नाश कशाच्या द्वारे होणार? बाहेर कुठल्या द्रव्याने पूजा केल्यावर नाश होत नाही. त्याच्यासाठी अंतरंग उपायच करावा लागतो. म्हणून त्या कर्मांचा नाश का करायचा? काय करतात कर्म तुम्हाला? कशासाठी नाश करायचा कर्मांचा? तुम्हाला माहिती आहे 7 वेदनीय कर्म तर सुख देतं, सुख सामग्री देतं तुम्हाला. मग का नाश करायचं त्यांचा? का नाश करायचं का? 7 वेदनीय चांगलं असतं की. पुण्य म्हणजे पुण्य पाहिजे ना, मग त्याचा नाश का करायचा? मोक्षात मार्गी. मग तेच ना, ते कर्म चांगलं असतं ना. पुण्य म्हणजे चांगलं आहे, तुम्हाला आवडत आहे, पाहिजे असतं, मग त्याचा का नाश करायचा? ते नाश झाल्याशिवाय ना. हा बरोबर. काय म्हणलं प्रगतीताई? मी नाही ऐकले. नाही ते क्षणिक आहे, थोडी शाश्वत. बर. निष्कर्म झाल्याशिवाय जीव मोक्षाला जात नाही. बरोबर. तर ह्याच्यापेक्षा पण चांगला हेतू काय दिला? समयसारच्या 45 नंबरच्या गाथेमध्ये त्यांनी एक हेतू दिलाय. काय सांगितलं? अठ्ठविहंपियकम्मम सौवम पोगलमयम जिणाविंती. म्हणजे काय? 8ही प्रकारचे कर्म पुद्गलमय आहेत, ज्यांचा विपाक काळ आला असताना, म्हणजेच ते फळ देत असताना, ते उदयाला आले असताना 8ही कर्म बरं का. त्यात 7 वेदनीय पण आलं, सगळ्या शुभक्रम प्रकृती पण आल्या, जे काय असतील त्या. तर त्या सगळ्या जेव्हा त्यांचा उदयकाळ येतो त्या समयाला नियमाने दुःखरूपच फळ देतात, असं सांगितलं शास्त्रामध्ये आचार्यांनी. म्हणजे कुठलंही कर्म असू दे, ते तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटेल सुख आहे, पण नियमाने ते भलेही आता सांगितलं ना 7 वेदनीय म्हणजे पुण्याचं उदय चालू आहे आणि त्याच्या निमित्तात तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळाल्या, पण तरीसुद्धा ते पुण्य दुःखदायी का हो? त्याच्या निमित्तात तर सगळं तुम्हाला अनुकूल झालेलं दिसतंय, मिळतंय, मग त्याला का म्हणायचं आपण दुःखदायी म्हणून? कारण त्या सुखसामग्रींमध्ये आपण अडकलो तर नियमाने स्वभावापासून दूर जाणार. म्हणजे सुख वस्तू आपल्या ठिकाणी आहे आणि त्याचा अनुभव न करता आपण त्या परविषयालाच भोगत राहणार, तर कसं सुख मिळणार? म्हणून सांगतायत त्या सगळ्या कर्मांचा नाश करण्यासाठी मी धूप चढवतो. म्हणजे त्या कर्मांकडून दृष्टी वळायला पाहिजे आपली, त्या कर्मांमध्ये सुख नाही. त्याच्यासाठी कुठल्या कर्मामध्ये भेदभाव नाही व्हायला पाहिजे. कोणी कुठले चांगले आहेत कुठले वाईट आहेत असं जिथं भेद आला आपल्या नजरेमध्ये, तिथं नियमाने तुम्ही काय म्हणायचं, त्या कर्माकडून ठगवले जाणार, फसवले जाणार. त्यासाठी काय उदाहरण दिलं की जेव्हा भगत सिंग होते ना, काय करत होते ते? क्रांतिकारी होते, देशसेवासाठी लढत होते. तर त्यांच्या टीममधले कोणीतरी क्रांतिकारी इंग्रजांकडून पकडले गेले होते आणि त्यांना सांगितलं की टॉर्चर करायला सुरुवात केली होती त्यांनी.
का बरं, तर त्यांनी त्यांची सगळी इन्फॉर्मेशन विचारत असणार, त्यांचे प्लॅन विचारत असणार, त्यांच्या संघाबद्दल विचारत असणार, सगळे असं गुप्त फिरत होते ना. मग त्यांनी त्या क्रांतिकारींना काय म्हणायचं, 3rd डिग्री वापरायला लागले, त्यांना टॉर्चर करायसाठी, त्यांच्यावर सगळे अत्याचार करायसाठी म्हणून. तर त्यात सांगितलं त्यांनी त्या क्रांतिकारींची बोटं त्यांनी जळत्या मेणबत्तीवर धरली आणि त्यांच्याकडनं सगळे ते गुड काढून घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण सांगितले ते इतके कट्टर होते की ते काय म्हणायचं, बोटं जळून गेली, तिथलं हाड काय मांस रक्त सगळं वाहायला लागलं, खाडी पडायला लागलं, इतकं झालं तरी सुद्धा त्यांनी एका शब्दाने पण भेद खोलला नाही. म्हणजे काय झालं, त्यांनी देशसेवेसाठी, त्या देशप्रेमासाठी म्हणून सगळं शरीराची पीडा सहन करण्याची तयारी त्यांना. तसं जर आपण मोक्ष मार्गामध्ये आपल्या सुखासाठी प्रयत्न करायचा, तर म्हणजे जे वास्तविक सुख आहे त्याला प्राप्त करण्यासाठी आपली किती तयारी हो. जरा शरीराला पीडा झाली तर तप करतोय, उपवास करतोय समजा, तर त्या ठिकाणी पूजन करायला 3 तास बसलो एके ठिकाणी, तर शरीर ओरडायला लागतं. मग तिथं आपली पीडा सहन करायची तयारी नाही आहे. म्हणजे सांगतायत तिथं त्यांनी त्या प्रेमासाठी सगळं सोडायची तयारी, आणि आपल्यावर स्वतःवर प्रेम नाही आहे आपलं, म्हणून आपण काय करतोय, स्वतःला असं त्या कर्मांच्या अग्नीमध्ये झोकून टाकतोय. असं जळतंय आपले सगळा आनंद, आपलं सुख, आपले गुण सगळे आपण नष्ट करतोय. प्रत्येक पर्यायात आपण त्याला भोगू शकतो, त्याच्यातून आनंद घेऊ शकतो, पण असं सगळ्या विभावांमध्ये अडकून किंवा या शरीराला मी मानून काय करतोय, त्याला नष्ट करतोय. म्हणून इथं कशा नष्ट करायचं आहे हे सांगितलं त्या धूपाच्या अर्घ्यामध्ये. त्याचा अर्थ बघू अजून एकदा. काय सांगितलं, स्वगुण घातिमल प्रविनाशनैहि, म्हणजे स्वतःच्या गुणांचा घात करणारे जे मल आहेत, म्हणजे कोण, विभाव परिणती, विकारी भाव किंवा द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म. तर स्वतःच्या गुणांचा घात करणाऱ्या मलाचा नाश करणारे असं अक्षय गुणरूपी निजगुण, अक्षय निजगुणरूपी सुधूपाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. काय कळलं, त्या धूपाचं विशेषण दिलंय. कसं आहे ते धूप, तर त्या कर्मरूपी मलाचा नाश करणारं आणि अक्षय गुणरूपी असं ते धूप आहे. त्याच्याद्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. म्हणजे काय सांगायचं आहे, त्यांच्या ठिकाणी जसे गुण आहेत तसेच गुण माझ्या ठिकाणी सुद्धा आहेत. काय सांगत होते, म्हणजे धूपासाठी म्हणून त्यांनी विशेषण दिलं. कशा प्रकारचं धूप, तर आपले गुण आणि सिद्धांचे गुण काय डिफरन्स आहे हो. गुण तर समान आहेत, फक्त पर्यायामध्ये अभिव्यक्ती झाली तेवढ्या अपेक्षेने फरक आहे. त्यामुळं माझा आत्मासुद्धा सिद्धांत समानच आहे. मग माझ्या गुणरूपी धूपाच्या द्वारे मी त्या सिद्धांचं पूजन करतो, ज्यांच्या ठिकाणी की सर्व प्रकारचा मल नष्ट झालेला आहे. आणि असा माझा मल नष्ट होण्यासाठी मी पूजन करतो. अजून कसे आहेत ते सिद्ध, तर विशद बोध सुदीर्घ सुखात्मकम. विशद म्हणजे स्पष्ट, प्रत्यक्ष, बोध म्हणजे ज्ञान स्वरूप किंवा केवल ज्ञान स्वरूप असणारे असे सुदीर्घ सुखात्मक. म्हणजे काय, दीर्घ म्हणजे अनंत काळापर्यंत, अनेक काळापर्यंत आता ते सुख नष्ट होणार नाही, अशा त्या सुदीर्घ स्वरूप, सुखस्वरूप असणाऱ्या सिद्धांची मी पूजा करतो. किंवा माझा सुद्धा आत्मा असा आहे की माझ्यामध्ये सुद्धा गुण अक्षयरूप आहेत. पुढं स्वभाव माझा सुद्धा सुदीर्घ सुखात्मक आहे. मग त्या सुखस्वरूप सिद्ध आत्म्याला जाणण्यासाठी म्हणून मी हे पूजन करतो, असं एक त्याच्यामध्ये भाव व्यक्त केलेला आहे. तर एक उदाहरण इथं सांगितलं होतं आपण की अनेक ठिकाणी आपला उपयोग भरकटत असतो. कुठं, एकदा या विषयावर, एकदा त्या विषयावर, असं अनेक विषयावर गेलो तरी सुद्धा आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. का,
कारण त्याच्यामध्ये सुख नाही आहे. सुख तर आहे वास्तविक आपल्यामध्ये, आणि आपण तिकडं जात नाही तर बाहेर शोधत राहतो त्या सुखाला. मग त्यासाठी म्हणून त्यांनी एक इथं ज्ञानी आणि अज्ञानीच्या परिणतीचं कंपॅरिझन करून सांगितलं. कुठं समयसारची 218 नंबरची गाथा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जो ज्ञानी असतो त्यालासुद्धा कर्मांचा उदय येतो, काही येत नाही. ज्ञानीलासुद्धा कर्म तर प्रत्येकाने अनादीपासून मानलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचा उदय आल्याशिवाय तर निर्जरा होणार नाही, फळ दिल्याशिवाय ते जाणार नाहीत. मग तिथं सांगितलं की ज्ञानी काय करतो कर्माच्या उदयात आणि अज्ञानी काय करतो. ह्याच्यासाठी त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की नाणी राग पजहो दुसंवदवे सुकम मज्जगदो नो लिप्पदी रजयेण दु कद्दम मज्जे जहा कणयम. म्हणजे काय सांगितलं, ज्ञानी सगळ्या कर्माच्या उदयामध्ये असतो. नाणी राग पजहो दुसंवदवे सुकम मज्जगदो, म्हणजे ज्ञानीला सुद्धा सगळ्या कर्मांचा उदय सतत चालू आहे, पण तो काय करतो, नो लिप्पदी रजयेण दु, त्या कर्मरजाने लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं की जसं सोनं चिखलामध्ये पडलं काय होतं, किती घाण होतं सोनं. जरी ते चिखलात पडलं, गटारीत पडलं, कितीही घाणीत पडलं तरीसुद्धा सोनं तुम्ही सोडून देत नाही. अंगठी पडली, बांगडी पडली, कानातलं पडलं, काय करता हो. त्या एका पंडितांनी उदाहरण दिलं होतं की म्हटले तुमचं काय सोन्याचा दागिना किंवा काय म्हणायचं एक अंगठी वगैरे असेल आणि ती तुमची समजा पडली गटारीमध्ये, तर आता इतकी घाण जागा आहे किंवा इतके ती घाण झाली म्हणून तुम्ही त्याला सोडून देता का नाही देत. कशाची, खरी सोन्याची अंगठी बरं का, खोटी नाही. काय करणार, काय झालं तरी सुद्धा हात घालून काढाल. पण तिथं कसली काय तमा नाही, मागच्या पुढच्याचा विचार नाही किंवा काय त्याच्याबद्दल मलिनता जरा पण राहत नाही विचारामध्ये, कारण त्याचा मोह आहे ना इतका. मग तसं सांगितलं, हा आत्मासुद्धा कर्मरूपी घाणीत पडलाय किंवा संसाररूपी गटारीमध्ये पडलाय. त्याला कसं काढायचं बाहेर, कसं निघणार. तर काढा हे सांगतायत आचार्य. तुम्ही असा विचार करू नका शरीर असलं मिळालं आहे किंवा संयोग असा मिळाला आहे किंवा परिवार असा आहे, संसार असा आहे, कशाचं तमा नाही. मागं पुढं बघू नका. कितीही तुमची खराब अवस्था असू दे तरीसुद्धा सांगितलं उपयोगाला आत घाला आणि आत्म्याला पर्यायामध्ये व्यक्त करा, तर तिथं तुम्हालासुद्धा शुद्ध आत्म्याची अनुभूती होते. ती सगळी अशुद्धता, मलिनता सगळी दूर होऊन जाणार त्या समयामध्ये. म्हणजे त्या सोन्याचं जसं मोल आहे ते कमी होत नाही, तसं सांगितलं आत्म्याचं सुद्धा मोल कुठल्याही पर्यायात गेला तरीसुद्धा ढळत नाही, कमी होत नाही. मग हे उदाहरण दिलं ज्ञानीसाठी. परत अज्ञानीसाठी काय सांगितलं, अण्णाणी पुनकम फलम नाही, काय म्हणले, दुसरी गाथा म्हणायची होती ना. नाणी राग पजहो दुसंवदवे सुकम मज्जगदो नो लिप्पदी रजयेण दु कद्दम मज्जे जहा कणयम. अण्णाणी पुनलिप्तो दुसंवदवे सुकम मज्जगदो लिप्पदिकम रजयेण दु कद्दम मज्जे जहा लोहम. त्यांनी उदाहरण दिलं की जसं चिखलात पडलेलं लोखंड आहे, काय होतं त्याला, म्हणजे ते नष्ट होतं, त्याचा स्वभाव सोडतं, ते खराब होतं. पण सोनं जर चिखलात पडलं तर कधीही मलिन होत नाही. मग तसं सांगितलं अज्ञानी पण कर्मांच्या उदयामध्ये लिप्त होतो. ते उदय आले तर त्याच्या अनुरूप परिणमन करायला जातो. त्यामुळं सांगितलं तो कर्ममलाने बांधला जातो, मलिन होतो. पण ज्ञानी त्या सगळ्या कर्मांच्या उदयापासून अलिप्त राहतो, त्यामुळं त्याला नियमाने संवर निर्जरा होते, सुखाची प्राप्ती होते. आणि अज्ञानी आहे तो कर्मामध्ये पुन्हा पुन्हा फिरत राहतो. म्हणून म्हटलं की करायचं आहे तर पुरुषार्थ कुठं करायचं आहे, काय सांगत होते. तर त्यांनी एक उदाहरण दिलं तिथं की
जो ज्ञानी आहे किंवा जे मुनिराज आहे ते स्वतःच्या आत्म्याचा अनुभव कसा करतात, त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं की प्रतिघातरहित स्वभावाचे वेदन केले असता. म्हणजे प्रतिघात म्हणजे काय म्हणायचं, अडथळा म्हणा, घात म्हणा. काही आवाज येत नाहीये. हो हो, अहो नेट कट व्हायला आज, काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. बरं, काय सांगायला लागलेत की जेव्हा मुनिराज अनुभव करतात तर सांगितलं की ते कसं अनुभव करतात स्वभावाचं, प्रतिघातरहित, अडथळारहित, बाधारहित असं जेव्हा स्वभावाचं वेदन करतात त्यावेळीस त्यांना देहाला अप्रतिघात वृद्धी प्रगट होते. काय असतं ते अप्रतिघात वृद्धी, बघितली होती आपण. काय म्हणले की जसं आपल्यासारखं शरीर आहे तसंच आहे मुनिराजांचं पण जो तो उपयोग विशुद्ध झालेला आहे तर त्याच्या निमित्तामध्ये हे शरीर ॲक्च्युली घात काय म्हणायचं प्रतिघाताने सहित आहे, असं भिंतीच्याकडे आरपार जाऊ शकत नाही. पण जेव्हा मुनिराज आपल्या स्वभावामध्ये असं निरंतर राहत आहेत आणि अनुभूतीचा पुरुषार्थ करतायत तर त्याच्यामध्ये त्यांना अशा वृद्धी प्रगट होतात की त्यांचं शरीरसुद्धा अप्रतिघात रूप होतं. म्हणजे ते सुद्धा सगळ्या अडथळ्यांनी रहित होतं आणि ते मेरूमधून सुद्धा असे आरपार जाऊ शकतात. जेव्हा मेरू पर्वतातून तिथल्या क्षेत्रातून गमन करतायत समजा ते मुनी, तर असं दरवाजा उघडून गेले असलं नाही, भिंतीतून सुद्धा ते पर्वतातून सुद्धा असे आरपार गमन करू शकतात. मग ही आली कुठून शक्ती हो? परिणामांची शक्ती आहे बरं का. पण शरीरामध्ये कसं काय बदल झाला असं त्यांनी विचारलं. तर म्हणले की स्थूल शरीराचे सुद्धा सूक्ष्म रूपाने परिणमन होऊ लागले. कशाच्या द्वारे? तर सूक्ष्म परिणामांच्या द्वारे. अशी शक्ती आहे तुमच्या परिणामांमध्ये सुद्धा. म्हणून सांगतायत की सूक्ष्म परिणामाने स्थूल शरीर स्कंद स्वयमेव सूक्ष्म रूप होतात. काय कळलं सांगा? स्थूल म्हणजे काय? बाधेनी सहित, अडथळ्यांनी सहित असतं हे शरीर आपलं. दरवाजा उघडल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही. दारातून असा आरपार गेला तर भूत म्हणतील लोक तुम्हाला. आणि जर तिथं त्या मुनिराजांना जी वृद्धी प्रगट झाली आहे तर त्याच्या निमित्तामध्ये असं शरीर झालंय की ते सूक्ष्म रूपाने आरपार जाऊ शकतात. म्हणून म्हणलं याच्यासाठी त्यांनी खुलासा काय केला होता की सिद्धशिलेवर असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथं सिद्ध नाही आहेत, एकही प्रदेश नाही आहे जिथं की सिद्धांचा निवास नाही. म्हणजे जेवढी सिद्धशिला दाखवली होती ना तर त्या पूर्ण 45 लाख योजन सिद्धशिलेच्या प्रत्येक प्रदेशावर सिद्ध विराजमान आहेत. मग तिथं प्रश्न विचारला होता शंकाकारांनी की असे अनेक स्थानं आहेत तिथं अडीच द्वीपामध्ये की जिथं मनुष्य जाऊ शकत नाही. मग तिथून कसं काय मोक्ष झाला जीवाला? कारण जिथून मोक्ष झाला तिथंच वर विराजमान होणार. काय म्हटले काका? अडीच द्वीपामध्ये 45 लाख योजन अंतर आहे तर त्याच्या प्रत्येक प्रदेशावरून जीव मुक्त होऊन सिद्धशिलेवर विराजमान झालेत. मग तिथं अशा अनेक जागा आहेत जिथं की जिथून की सिद्ध बनू शकत नाही. म्हणजे काय म्हणायचं, मुनिमुक्त होऊ शकत नाहीत अशा अनेक प्रकारच्या ठिकाण आहेत. जसं की मेरू पर्वत, लवण समुद्र, कालोदरी समुद्र, किती मोठे आहेत ते. मग त्यांनी विचारलं तिथून कोण मुक्त झालं किंवा तिथं कसं काय मुनी ध्यानाला बसले. तर त्यासाठी त्यांनी ही वृद्धीचा खुलासा केला होता की जी अप्रतिघात वृद्धी आहे तिच्या निमित्तामध्ये ते त्या ठिकाणी सुद्धा समजा काय म्हणलं तिथून चाललेत, मेरू पर्वतातून चाललेत आणि समजा त्यांच्यावर विद्याधर आदी किंवा काय देव आदींचा उपसर्ग झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना केवल ज्ञान झालं त्या उपसर्गामध्ये आणि तिथूनच मुक्तीला गेले तर तिथून सुद्धा ते वर विराजमान होऊ शकतात. म्हणजे मेरू पर्वताचं सांगितलं ना खालचं नीव किती आहे हो, पाया खाली नाही, असं काय म्हणायचं त्याला, ब्रेड तर त्याची किती आहे, हां रुंदी 10,000 आहे वाटतं ना. बरं बघा तर किती आहे ते
जे पर्वताचं खाली जी जागा आहे ना जमिनीवर चित्रा पृथ्वीवर जितकी जागा व्यापली गेली आहे त्या मेरू पर्वताच्या द्वारे, तर तिथं कुठल्याही घन आहेत ना, तो पर्वत घन आहे, आतमध्ये जाऊन बसू शकत नाही कोण. मग तिथून सुद्धा तेवढ्या जागेवर सुद्धा वर, आणि ते पर्वत सुद्धा असा निमुळता नाही आहे, भिंतीसारखा आहे, मग त्यावेळेस बसायला सुद्धा जागा नाही आहे. मग तिथून कसं काय मुनी मोक्षाला गेले, तर त्यासाठी खुलासा केला होता की त्या ठिकाणी समजा उपसर्ग झाला अशा रुद्धिधारी मुनींवर, तर तिथून सुद्धा असे अनेक मुनी मोक्षाला गेलेले आहेत. आणि लवण समुद्र किंवा कालोदी समुद्रापासून वर तिथं पण सिद्ध आहेत. कसं काय? हां बरोबर. जेव्हा मुनींना कोणी देवानी देव पूर्वजन्मीचा वैरी असेल तर ते मुनींना उचलून असं समुद्रात फेकून देतात, पण ते समुद्रात पडायच्या आधीच त्यांनी क्षपक श्रेणी चढली तर तिथूनच ते मोक्षाला जातात. किती इझिली सांगतो की नाही आपण. कसं झालं असेल आपल्याला पण असं नुसतं उचललं कोणतरी आणि असं टाकलं तर ध्यान करा बघू, कोणाचं ध्यान करणार. सगळ्यांच्या नावाने हाका मारून मारून दमणार आपण. वाचवा वाचवा करत सिद्धांत लांब हात लावला की डोळे उघडते. बरोबर. डोळे झाकायला चान्सच नाही तिथं. यायला लागलं चावून आली तरी सुद्धा तुमचं ध्यान भंग झालेलं असतं. म्हणून सांगतायत की कर्म तुम्हाला अडवणारे नाही आहेत, कर्म तुम्हाला त्रास देणारे नाही आहेत. कर्मापासून भिन्न मी जाणणार आहे ह्याचं वेदन करा तर कर्म असे नष्ट होणार सहजासहजी. आणि सांगितलं तिथं आपल्याला आपला आत्मा सहज दृष्टिगोचर होऊ शकतो. त्या आत्म्यामध्ये आपण पण लीन झालो तर सिद्ध अवस्था आपल्याला प्रगट होऊ शकते. तुम्ही इकडं वा, तुम्ही इथे या. सकाळी माताजींनी घेतलं की उपसर्गाकडे दृष्टी दिली तर उपयोग नाही, म्हणजे कर्माकडे. आणि स्वतःकडे दृष्टी दिली तर लवकर उलट केवळ ज्ञान प्राप्त होतंय, म्हणजे लवकर आपलं साध्य सिद्ध होतंय. जसं रावणाचं उदाहरण सांगितलं. काय सांगितलं? रावणाचं काय सांगितलं? रावण बहुरूपी विद्या साध्य करायला बसले होते का नाही, आणि ते जास्त काळाने म्हणजे विद्या प्राप्त होणार होती, पण त्यांना उपसर्ग केला तर झड्डीशी प्राप्त झाली. म्हणजे त्यांची दृष्टी उपसर्ग उपकारक ठरला की त्यांचा पुरुषार्थ तीव्र झाला. तसं आपण सुद्धा दृष्टी उपसर्गाकडे न देता स्वतःकडे ठेवली तर आपलं पण कार्य लवकर होईल. बरोबर. उपसर्ग करायला येतो तुमच्यावर, म्हणजे तुमचं कार्य लवकर होते असं म्हणाले देव. म्हणजे तुमची दृष्टी, तुमचं ज्ञान स्थिर ठेवा एवढंच आहे त्याच्यामध्ये प्रयोजन. आपण तिथं अस्थिरता करतो त्यामुळं आपल्याला आपल्या आत्म्याची सिद्धी होत नाही. बाहेरचं काय कार्य करायचं नाही आहे आपल्याला, जे आपलं आत्मानुभवनाचं कार्य आहे त्याच्यामध्येच अडथळा येतोय. म्हणून निष्कर्म स्वभावाला जाणण्यासाठी म्हणून मी हे धूप चढवतो असं तिथं आपण भाव व्यक्त केला होता. शोभा काकी सांगतायत. चला फिरा पटकन, वेळ कमी आहे. राहू दे तीस आवाज येतो. अष्टकर्माचा नाश करायचा आहे. त्या अष्टकर्माचा नाश कोणत्या साधनाच्या द्वारे आपण करू शकतो, किंवा अष्टकर्माचा नाश करणं आपल्या हातात आहे का? तर अष्टकर्माचा नाश करण्यासाठी आपली विभूती काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. आपलं वैभव काय आहे. आपण आपलं वैभव विसरल्या कारणाने आपल्या वाटते की ह्याचा नाश केला म्हणजे असं होईल, त्याचा नाश केल्यावर असं होईल. पण आपली विभूती आपल्याला जर समजली, आपली विभूती काय आहे. अनंत गुणाचे आपण स्वामी आहोत, अनंत शक्तीचे स्वामी आहोत, अनंत धर्माचे स्वामी आहोत. म्हणजे आपली तिजोरी आपण कधीच खोलली नाही, आपल्या तिजोरीकडे आपण कधीच बघितलं नाही. आपल्याला पराची महिमा जास्त येते. परामध्ये आपल्याला सुख जास्त प्रतिभासित होतं. अजून दुसऱ्याचं सुख बघून बघून आपण दुःखी होतो. म्हणजे सुख नावाचं गुण माझ्यामध्ये आहे, सुख माझ्यामध्ये आहे, माझ्या जवळ आहे, माझ्या असंख्यात प्रदेशामध्ये आहे. त्याला न पाहता आम्ही सुखाचा झरा दुसरीकडे शोधत बसलोय. म्हणून कर्म आमचे निष्कर्म होत नाहीत, कर्म बांधले जात आहेत ना. एका समयामध्ये समयप्रबद्ध बांधले जात. ते समयप्रबद्ध म्हणजे किती आहे माहिती आहे का?
जीवराशीच्या पेक्षा अनंत गुणां सिद्धराशीच्या अनंतवा भाग. म्हणजे एवढं ते परमाणू एका समयामध्ये आपल्याजवळ येतात आणि आपल्या त्या आत्मप्रदेशाशी संबंध होतात, पण ते शेवाळासारखे वरवर आहेत, आत्म्याच्या प्रदेशामध्ये नाहीत गेलेले. म्हणून महाबंधमध्ये 3ऱ्या भागामध्ये स्थितीबंधाचं वर्णन करताना सांगतायत, भूतबली आचार्याने लिहिलेलं आहे महाबंध, 7 भाग आहेत. तर त्याच्यामध्ये सांगतात की स्थिती कशामुळं पडते, कर्माची स्थिती कशामुळं पडते. तर त्याला एकच कारण सांगितलं की परिणामाची संक्लिष्टता असेल तर कर्माची स्थिती जास्त पडणार, आणि परिणामाची विशुद्धी असेल तर कर्माची स्थिती कमी पडणार, आयुकर्म सोडून. मग आता हा सगळा खेळ कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आपल्या हातात सगळी बटणं आहेत, आपल्या हातात सगळ्या चाव्या आहेत. परिणामाची विशुद्धी बरोबर कर्माची स्थिती कमी, आणि परिणामाची संक्लिष्टता जास्त तर कर्माची स्थिती जास्त पडते. म्हणजे हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या परिणामाचे आपण स्वामी आहोत, आपण आपले अधिकारी आहोत. ते आचार्य म्हणतात मी मोक्षाचा अधिकारी आहे. कशाच्या आधारावर ते म्हटले की मी मोक्षाचे अधिकारी आहेत? तसं मी मोक्षाचा अधिकारी आहे, मी सुखाचा अधिकारी आहे, मी माझ्या विभूतीचा अधिकारी आहे. आपण कोण असं कोण म्हणू शकतो? मी करोडपती आहे कोण म्हणू शकतो? ज्याच्याजवळ करोड रुपये आहेत. तसं मी माझ्या अनंत गुणांचा स्वामी मी आहे. आणि ह्याचा प्रत्यक्ष प्रामाण्यसहित आपल्याला कला जी अवगत झालेली आहे वीरसागर महाराजांनी, माताजींनी आपल्याला जितुबींच्या निमित्तात हा मी जीव, हा मी अनंत गुणांचा स्वामी आहे. प्रत्येक समाला त्याचा भावभासन करा. कोणतीही पर्याय आपल्या हातामध्ये नाही. कर्माचा नाश करणं देखील आपल्या हातात नाही. आपल्या हातात स्वभावाला जाणणं एवढं आपल्या हातात आहे. कर्माचा नाश करायचं म्हटलं तर टेन्शन आहे, आकुलता आहे, ना आकुलता म्हटलं की अर्थ ध्यान आहे, ना अर्थ ध्यान म्हटलं की तिऱ्यांची गती आहे. म्हणून काय करायचं आहे माझा स्वभाव, करणं हा माझा स्वभाव नाही तर जाणणं हा माझा स्वभाव आहे. त्यासाठी कर्ता कर्माधिकार कुंद आचार्यांनी लिहावा असा त्यांच्या निमित्तात लिहिला गेला. म्हणून येता जाता उठता बसता खाता पिता माताजींचं ते एक वाक्य एकदम लक्षात ठेवण्यासारखं आहे. हा मी जाणणारा आहे, खाणारा नाही, पिणारा नाही, चालणार नाही, बोलणार नाही. त्याचं आत्ता भावभासन झालं ते महाबंध वाचताना की प्रत्येक समयात त्याच्यामध्ये असं एवढं लावले सन्निकर्ष की आत्ता मिथ्यात्वाचा बंध होतोय, तर बाकीचे 148 म्हणजे 147 प्रकृतींचं काय होतंय त्यावेळेस, त्यांचा बंध कसा होतो, उत्कृष्ट होतोय का अनुत्कृष्ट होतोय का जगण्य होतोय का अजगण्य होतोय, किंवा कोणत्या प्रकृती त्याच्याबरोबर बांधल्याच जात नाहीत. अशा प्रकाराने ही सगळ्या कर्माच्या खिचडीमध्ये आपला आत्मा थेलम थेला आहे, जसाच्या तसा आहे. आपल्या अनंत गुणामधलं काही कमी होत नाही किंवा अनंत गुणामध्ये काही वाढत नाही. म्हणून कर्मच भय बाळगायची गरज नाही. आपल्या परिणामाची सुधारणा आणि परिणामामध्ये विशुद्धी एवढं आपल्याला कार्य केलं की 100% कार्य आपलं होणार आहे. आणि तेच करण्यासाठी हा मनुष्यभाव मिळालेला आहे. मग भले माताजींची सेवा करत असू देत, मंदिरमध्ये असू देत, त्यावेळेस आपलं काय जाणण्याचंच कार्य चालू आहे ना. आपलं त्या जाणण्याच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आपल्याला काय वाटतं मी माताजींची सेवा करतोय, मी आहारदान देतोय, मी स्वाध्याय करतोय, मी पूजा करतोय, मी प्रवचन ऐकतोय, म्हणजे मी मध्ये सगळं आपण काय 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 मिक्स करत असतो पर्याय. त्यामुळे काय आपल्याला शुद्ध अशा तत्वाची आपल्याला उपलब्धी होत नाही. म्हणून सांगितलं ना की शुभक्रिया म्हणजे धर्म नाही. हां, शुभक्रियाला जे आपण प्राधान्य दिले म्हणून ते प्रोफेसर वीरसागर काय म्हणतायत की आपण चाचणी घेतो, साखरेची चाचणी, आणि ती चाचणी आपण गोड आहे का काय असं बघून आपल्या जिभेवर ठेवतो. पण त्यावेळेस आपण त्या समाला ती जाणतो की ती किती गोड आहे आणि किती गरम आहे. एका समयात आपण त्याचं अवलोकन केलेलं आहे. म्हणजे गोड आहे त्याचं पण ज्ञान झालेलं आहे आणि ती किती गरम आहे याचं पण ज्ञान झालेलं आहे. तसं माझा उपयोग आणि माझ्या उपयोगामध्ये असणारं ज्ञेय हे दोन्हीही आपण अविभाग प्रतिच्छेद आपल्याला जाणण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. ज्ञान ज्ञान रूपाने आहे, ज्ञेय ज्ञेय रूपाने आहे. ज्ञानाच्या अविभाग प्रतिच्छेद ज्ञानामध्ये जात नाही तर ज्ञेयाच्या अविभाग प्रतिच्छेद ज्ञानामध्ये जात नाही. दोघांचे अत्यंत अभाव आहे. अत्यंत अभाव आचार्यांना का सांगावा लागला? तू सगळ्याशी स्वस्वामी संबंध मानून बसलेला आहे, त्याचा करता धरता बनलेला आहेस. मग ते करता धरता भाव सुटण्यासाठी, टेन्शन सुटण्यासाठी, ती जबाबदारीचं
कर्तृत्व सुटण्यासाठी जाण की मी प्रत्येक पर्यायाचा ज्ञातादृष्ट आहे, प्रत्येक पर्याय पुढं मागं बदलणार नाही, प्रत्येक पर्यायामध्ये चेंज करू शकणार नाही, प्रत्येक पर्याय सुनिश्चित जशी ठरलेली आहे तशीच होणारच. हे स्वाध्यायामध्ये हाच विषय चालला होता पद्मनंदी पंचविंशतीमध्ये की भगवंतांची दिव्यध्वनी कशी आहे, अनेकांतात्मक आहे वगैरे आहे. मग दिव्यध्वनी समजून आपल्याला काय लाभ मिळाला, तर काय समजलं आपल्याला दिव्यध्वनी भगवंतांची समजली तर त्यातून एवढं असलं समजलं की प्रत्येक द्रव्याच्या प्रत्येक पर्याय सुनिश्चित ठरलेले आहेत. मग एक जणाने विचारलं मग आता आमच्या हातात काय राहिलं, मग आमच्या हातात पुरुषार्थ काय राहिला, तर पुरुषार्थ सुद्धा जसं कार्य घडणार आहे तसाच पुरुषार्थ त्या जीवाकडून केला जातो. जसं मुलगा नापास व्हायचा असेल तर तो टीव्हीच बघत बसणार, गोट्याच खेळत बसणार, त्याच्याकडनं अभ्यासाचा पुरुषार्थ होऊ शकणार नाही. मग सांगितलं की जसं भगवंतांच्या दिव्यध्वनीत खेरलं की 12 वर्षांनी द्वारका नगरी जळणार आहे. मग 12 वर्षांनी जळणार आहे तर त्या दीपायन मुनीने मुनी बनले ना, की मुनी तर आपलं असलं पाप करू शकणार नाही, पण ते मुनी बनले, घोर तपश्चर्या केली आणि तेजस्वृद्धी प्रगट झाली. म्हणजे ते जाळण्यासाठीच ते मुनी झाले, त्यांना तप केलं, भावलिंगी बनले, तपश्चर्या झाली आणि तशाच अनुसार पुरुषार्थ झाला आणि 12 वर्षाची करेक्ट त्या टायमामध्येच त्या समयामध्ये द्वारका नगरीचं काय झालेलं आहे, विघटन झालेलं आहे, जळलेले आहे. किंवा अजून ते जाणा की पुढची 24 आताच ठरलेले आहेत, कोणता जीव होणार आहे, किती काळाने होणार आहे. म्हणजे त्या दिव्यध्वनीचं, त्या ज्ञानाची किती महिमा आहे, किती गहनता आहे, किती सूक्ष्मता आहे. आणि असा हा मी केवळ ज्ञान स्वभावी आहे, असाही मी ज्ञानाचा पुंज आहे, ह्याची आपल्याला महिमा आली तर कसलंच टेन्शन नाही, कसली आकुलता नाही, कसलं दुःख नाही, सगळं सुनिश्चित ठरलेलं आहे. म्हणजे माझ्या मोक्षाला जायची सुद्धा पर्याय ठरलेले आहे. मग आता मला काय करायचं, निर्भार झालो का नाही आपण, निर्भार झालो, दुःख संपलं, चिंता संपली, आकुलता संपली. ज्यावेळेस फलटणला यायची जाण्याची योग्यता असेल त्यावेळेसच जाणार आहे, अकलूजमध्ये राहायची योग्यता आहे त्यावेळेस तोपर्यंतच आपण राहणार आहे. म्हणजे आपण संकल्प विकल्पाचा भार कमी झाला का नाही, सगळं म्हणजे होता स्वयं जगत परिणाम, मैं जग का क्या करता काम ठरलेलं आहे सुनिश्चित. जसं सांगितलं की मरीची 24वा तीर्थंकर होणार आहे, तर आदिनाथ भगवान देखील त्यांना 12वा 13वा 17वा तीर्थंकर करायला का होत होतं, म्हणजे तीर्थंकरांमध्ये देखील सामर्थ्य नाही की पर्याय पुढं मागं बदलण्यास किंवा ते चेंज करण्यात किंवा 50 नंबरची पर्याय 15 नंबरमध्ये करण्यात त्यांच्यामध्ये देखील सामर्थ्य नाहीच. म्हणून आपल्याला रोगाचं भय, म्हातारपणाचं भय, मरणाचं भय संपलं. त्या कोणत्या त्या म्हसवडच्या त्या म्हणायच्या ती डाळ शिजण्याची पर्याय ना, त्या समाला ती डाळ शिजणार आहे. तुम्ही 10 वेळा उघडून बघितली तर ती पर्याय त्या समयाची, म्हणून त्याला शास्त्रात उत्समयिक योग्यता, कालब्धी, होणहार त्याला नावं दिली, आपल्याला माहीत नाही म्हणून. पण हे समजलं की केवलीच्या ज्ञानामध्ये जसं झळकलं, आणि केवलीच्या ज्ञानात झळकले म्हणून तसं होतंय का, नाही, जसं होणार आहे म्हणून तसं केवलींच्या ज्ञानात झळकलेलं आहे. आणि ती केवलींच्या महिमा आपल्याला काय येते तर केवलींच्या ज्ञानात त्या पर्याय झळकल्यात आणि त्यानुसार होत आहेत. म्हणजे असा संबंध जर आपण लावला आणि ते समजून आम्हाला काय की माझ्या ज्ञानामध्ये देखील अशी ताकद आहे, माझ्या ज्ञानामध्ये देखील असं सामर्थ्य आहे, असं जाणलं तर आत्ता ह्या समयाला निराकुलता, आत्ता ह्या समयाला केवळ ज्ञान स्वरूपाचं भावभासन आपल्याला होतं की किती स्वच्छ ज्ञान आहे, किती निर्भार आहे, काहीच करायचं नाही. जसं आपण एखाद्याचं लग्न ठरलं तर बँडवाले ठरवले, कार्यालय ठरवलं, घोडे ठरवले, सगळं स्वयंपाकी ठरवलं तर काय किती निर्भार होतो, टेन्शन राहत नाही आपल्याला. तसं प्रत्येक पर्याय सुनिश्चित आहेत हे ठरलं तर मला अष्टकर्माचा नाश करायचा देखील ही जे टेन्शन आहे ना की आता दर्शन मोहने कधी जाते, चारित्र्य मोहने कधी संपते, ज्ञानावरणे कर्माची उदय इच्छित कुठं होते, कधी त्याचा आवा होणार नाही, होणार आहे. तू फक्त तुझ्या उपयोगाला जाण, उपयोगाला सांभाळ, ते झाले की सगळं कार्य ऑटोमॅटिक होणार आहे. आणि तोच पुरुषार्थ करण्यासाठी हा मनुष्यभाव मिळालेला आहे. हा मी न्यायक स्वभावी आहे आणि त्या न्यायकतेचं भावभासन केलं
की पर्यायामध्ये ऑटोमॅटिक समताभाव आहे आणि समताभाव हाच धर्म आहे, हे चारित्र्य आहे आणि त्या परिणामाची कला आपल्याला अवगत झालेली आहे. तर त्या कलेवर विरजन पडता कामा नये. म्हणजे उपसर्ग झाला, परिसर झाला, प्रतिकूलता आली की लगेच आपण दुःखी होतो, अजून संक्लिष्टता करतो. तर त्यावेळेस तर आपण आपल्या आत्म्याला जास्त जाणलं पाहिजे आणि त्या समयाला काय होते, मग त्या परिणामाच्या विशुद्धीच्या द्वारे ती स्थिती अनुभव अजून कमी होतो आणि ती तीव्रतेने फळ देत नाही. म्हणून कर्मामध्ये आहे, जीवामध्ये आहे. धूप अष्टकर्म नाश करायचा आहे ना, तर आपल्या अष्टगुणच आहे ना, संवेग, काय निशंकित, निकांक्षित, निर्विचिक्स, हे जे आपले गुण आहेत आपल्या आत्म्याचे, त्याच्यामध्ये आपण रममाण केलं, त्याच्यामध्ये क्रीडा केली तर बाहेरची क्रिया आपोआप त्याच्यामध्ये होणार आहे. त्यासाठी आपल्याला काहीही पुरुषार्थ करावा लागणार नाही. ओम ओम जाणा हा मी अनंत गुणांचा घनपिंड आहे. वेदन करा. हा मी स्वभाव सिद्ध आहे. आपल्या विभूतीला जाणा, आपल्या सुख स्वभावाला जाणा. हा मी सुख मंदिर स्वरूप आहे. हा मी ज्ञान मंदिर स्वरूप आहे. अतींद्रिय आनंदाचा घनपिंड आहे. ओम विसर्जन. नमो